आपल्याला तर गाडी घाटातच लावणं पडली ना, अटीच झेंडा फडकवणं पडला. नायगावातून आपली कावड निघली ना, आपण सगळ्याचे व्हिडिओ घेत मागे पडलो. मग काय केला ना सगळ्याला ओव्हरटेक आणि नदीवर येऊन थांबलो. आली ना मग आपल्या गावची कावड, फुल जलवा करत निघलो. आपलं काही मंडळ पुढे जायला होतं. डायरेक्ट पेट्रोल पंपावर आलो. सगळ्यांना डिझेल टाकून घेतलं अटी. पुढे देऊळगावात आलो आणि डीजे चालू केला ना राडा करणं चालू. एकदम थाटात दीडगावात एंट्री केली आपण. डीजे लावून देऊळगावातून निघलो. डीजे आपल्या गावातला होता तर आपण कुठे लावत जाऊ डीजे. हे तर सण निघून पुढे आले. मला वाटलं सोडून देतात का आता मला. आपला संदीपदा थांबेल होता ना आपल्यासाठी. निघलो तटून आपल्याला रस्त्यात चांदीची कावड भेटली. दरवर्षी कावड आपल्या अगोदर जात असते, कारण की त्याला आपल्या गावाच्या पुढे जाणं असते. हा आहे आपला उतावळी प्रकल्प क्वीन नेकलेस. आलो ना मग डायरेक्ट घाट आणि लागला आपल्याला पाथर्डीचा घाट. घाट पाहूनच घ्या कसा डेंजर घाट आहे. आपल्याला आपलं मंडळ चांगलं सपोर्ट करू राहिला. पुराचा पुरा कावड मधला कंटेंट देऊ राहिले. काही कंटेंट मी सुने म्हणून आपल्याला आवाज देतो आणि संदीपदा आता आपल्या म्हटल्यावर गाडी जटी म्हटलं तटी थांबवते. घाटात येऊन थांबले. काढला ना गाडीचा व्हिडिओ. आपण ट्रॅक्टरची वाट पाहतो तितक्या ट्रॅक्टर बी आला आणि मला तर दुरूनच ओळखू आलं की ह्या तर आपल्याच गावातला ट्रॅक्टर आहे, कारण की कल्लाच तेवढा करत जा. शिवा दादानं तर मग अटीत झेंडा फडकवून चालू केला. निघलो मग अटून. आपण व्हिडिओ काढायसाठी मागे थांबलो तर डबल ओव्हरटेक केला मग सगळ्यात. कसा आहे मग राडा. आलो मग गोमेदर फाट्यावर. अटी काय आपल्याला यायनं पुढे जाऊ दिलं नाही. मग मागूनच व्हिडिओ काढले. अटी आपले पोट्टे पहिले चेल होते काय. ट्रॅक्टर रिव्हर्स मध्ये लावलं तर जागीच टायर फिरवत जाय. तटीच उभं केलं आणि काढली त्यातली कावड. हा होता कावड सिरीजचा व्लॉग पार्ट 2. भेटू मग पुढच्या पार्ट मध्ये. तदलोक फॉलो करून